सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमच्या पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, वेलकम. तर आजचा ब्लॉग नवीन आहे, काही स्पेशल. तर तुम्हाला समोर कळणार तसं, पण मी हा पार्ट 3 मध्ये तर ॲड नाही करणार आहे. पार्ट 2 आणि पार्ट 1 जे आहे ते देवदर्शनचं होतं. आता आम्ही जात आहोत फिरायला. आता मथुरामध्ये आल्यावरती फिरायला कुठे जायचं बा, ते काही लोकांनी गेस्ट केलं असेल. देवदर्शनच्या आलं कोणती प्लेस येऊ शकते बकरून, आणि काहींना नसेल पण केलं तर समोर त्यांना कळून जाणार. पण मी आता सांगत नाही आहे कुठे जायचं बघून, आम्ही कुठे जाणार आहोत. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे झाली, आमची रेडी वगैरे झालो आहोत पूर्ण. आणि निघायच्या अगोदर चाय बिस्किट पण खाल्लेलं आहे. हे बघा पॅकेट. काही नाही वाटत फोटो बोलते बा, नाही चाय बिस्किट झालेलं आहे, तर मजाक केलं. तर आता निघत आहे. ॲक्च्युली इथून ज्यांनी आम्हाला जायचं आहे, ॲक्च्युली इथून निघायला बस आणि कार अवेलेबल आहे. पण माझी प्रॉब्लेम वॉमिटिंगची असल्यामुळे मी कार आणि बस त्याच्यासोबत, मी बससोबत आणि कारसोबत बिलकुल नाही. आणि रिक्षा मॅक्सी वगैरे तिथे जात नाही, कारण की इथून खूप लांबचा प्रवास आहे. तर आम्ही डायरेक्ट ट्रेननीच जाणार आणि ट्रेननीच येणार, कारण की इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे ट्रेननी स्टेशन रूमपासून. तर लवकरच आम्ही निघत आहे आता. भेटूया समोर. थंडी असल्यामुळे आम्ही पूर्ण पॅक होऊन जात आहोत. कारण की भयंकर थंडी आहे ना, पूर्ण सेफ्टीने जातो आम्ही. कोरा भयंकर कोर आहे. आता आम्ही आलेलो आहोत स्टेशनवरती, मथुराच्या नेक्स्ट स्टेशनवरती आम्ही आलेलो आहोत. इकडे पण थंडी भरपूर आहे. थंडी तर आहे भरपूर. आणि आम्ही फर्स्ट टाइम अनुभव घेतला आहे की नेक्स्ट स्टेशन असल्यामुळे आम्ही काही तिकीट वगैरे काढली नव्हती. आम्हाला मनात भीती पण वाटत होती किंवा तिकीट नाही काढल्यामुळे की पकडणार तर नाही. पण नेक्स्ट स्टेशन लवकरच आलं, तर काही आलं नाही चेकिंग वगैरे करायला. तर आम्ही सही सलामत सेफली पोचलो आहे. तर नेक्स्ट स्टेशन कोणतं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर हा आहे स्टेशन नेक्स्ट. नाही ते आम्ही कशासाठी आले आहे तुम्हाला काही लोकांना कळलं पण असेल, आणि ज्यांना नाही कळलं त्यांना मी समोर दाखवते. चला. तर फ्रेंड्स, आम्ही आता स्टेशनपासून केली आहे मॅक्सी. 20 रुपये सवारीने केलेली आहे मॅक्सी आम्ही. तर आता निघालो आम्ही मॅक्सीने. कुठे? मी माझ्या सपनाचा महल बघायला. महल बघायला सपनाचा महल बघायला गेलेला. तर आता आलेलंच आहोत सपनाचा महल बघायला. तो सपनाचा महल कोणता आहे का? ज्याने गेस केलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जे गेस करायचं आहे ते बघा. ठीक है. तो चप्पल कहाँ पे निकाल के रखना पड़ेगा? निकालना पड़ेगा. अच्छा, चप्पल भी ऊपर पहनना पड़ेगा. हे चप्पल नाही घालायचं, चप्पलच्या वरती घालून जायच्या आतमध्ये. अच्छा, अशा प्रकारे दिला. कितने का है? 10 का एक. हा मेन गेट. आता आम्ही आलो शायद, कारण की पब्लिक इथून जात आहे. तर मेन गेटवरती ते कबूतर बघा वरती किती सारे. आणि हे कोऱ्यामुळे काही दिसत नसेल क्लिअर. तर चला समोर बघूया आपण आता. तर इथे आतमध्ये एंट्री करायला तिकीट काढावं लागते अगोदर. तर तिकीट काढायची लाईन बघा. तर आपण इकडे लाईन जाऊन आतमध्ये बघू. तर आता आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये. तर फायनली ताजमहलच्या गेटमध्ये आम्ही एंट्री केलेली आहेत. सपनाचा महल म्हटलं तर ताजमहल, सर्वांची इच्छा असते की ताजमहल जावं, ताजमहल बघावं बघून. तर आम्ही आलेलो आहोत. आणि हां, ताजमहल बघायचं आहे. आतमध्ये एंट्री तिकीट आहे. तर एंट्री तिकीट जरूर काढावं, की पर पर्सन आहे 50 रुपये. 50 रुपीज पर पर्सन एंट्री तिकीट. तर तेव्हाच एंट्री होतात, नाही तर विदाऊट तिकीटने एंट्री होत नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. तर बघूया आता समोर अजून काय काय आहेत. भरपूर लोक आलेले आहेत इकडे पण. असं वाटतं थंडी बघून का कोणी घराच्या बाहेर निघत नसेल बा, पण इकडे येऊन असं वाटते की नाही
हे गैरसमज आहे आपली, असं काही नाही आहे. थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, तरी लोक फिरायला येतातच. तर चला आपण समोर येऊ. आता इथून आता एंट्री करायची आहे. जसं टी व्ही पण दाखवत होते, हे इथून दुरून दिसत नसेल तुम्हाला की ताजमहल. एक मिनिट पाहते, इथून दिसत नसेल तुम्हाला कोरामुळे. तो आहे ताजमहल समोर, तुम्हाला दाखवते. चला कोरामुळे काही दिसत नाही आहे, पण कोऱ्याने मला झाकून गेला आहे. तर हा आहे सपनांचा ताजमहल. पूर्ण कोरामुळे झाकलेला आहे. ऑलरेडी तो व्हाईट आहे, त्यामुळे मी आलेला आतमध्ये. इथे आतापर्यंत बाहेर होतो, हे आतमध्ये एंट्री करत आहे. आतमध्ये एंट्री करायला हे जे दिसतंय ना ब्लू कलर, तसं कवर घालत ते पायात ते आम्ही घेतलेलं आहे. व्हाईट कलरचं ते घालायचं आहे. एंट्री केल्यावरती आतमध्ये आलेला आहोत आम्ही. आतापर्यंत तिथे आमची फोटोज वगैरे चालू होती. काही वेळ तर फोटो काढायच लागलेले. तिथे आम्ही फोटोशूट केली. तर आमचे फोटो व्हिडिओ वगैरे झालेले आहेत. फायनली सगळं कंप्लीट झालं. आता जेवण नाश्ता करायचा. मॉर्निंगच्या वेळेला आम्ही आलो होतो तेव्हा पूर्ण कोरा होता. आता ऊन निघालेली आहेत. छान वाटतं, कारण की सकाळीला आलतो पूर्ण व्हाईटमध्ये काही ताजमहल दिसला नाही आम्हाला, आणि आता दिसून झालं बघा. असं आहे. तर चला भेटूया समोर. आता भूक पण लागली खूप जोरात, कारण की नाश्ता वगैरे काही केला नव्हता आम्ही. अजून 2-3 प्लेसवरती जायचं होतं, बट इथेच पूर्ण दिवस लागून गेलेला आहे. तर बाकी प्लेसेसवरती जाणं मुश्किलच वाटत आहे. हो, अजून प्लेसवर जायचं का आपल्याला? कसं फिरासारखं ताजमहल आहे फक्त, बाकी काही इथेच पूर्ण दिवस लागून गेला, तर अजून कुठे जायचं विचार पडला आता. अजून लाल किल्ला वगैरे पण बघायचं होतं. जर बघू, जर टाईम मिळाला आम्हाला, आम्ही जेवण वगैरे करून फ्री झालो तर ट्राय करून जायला. जर जाणं झालं तर ब्लॉगमध्ये तो इन्क्लूड होणार नाही, तर मग इथेच शॉर्टकटमध्ये आज ब्लॉग हे करायचं आहे. वेगळी थाली, हा मस्त आहे. यांची थाली मोठीवाली आहे, माझी लहान थाली. जेवण वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत. खूप वेळची भूक लागली होती. ह्याच लाईनमध्ये कसे दुकानं वगैरे आहेत जेवणाचे वगैरे, नाश्त्याचे वगैरे. इथे आम्ही आता जेवण वगैरे केलं दुपारचं. आता बघू समोर कुठे जायचं आज. अजून सेकंड प्लेस दाखवतो तुम्हाला. तुम्हाला पाहत आहे, मी त्याला पाहत आहे.
जस्ट आम्ही आता पोचलेलो आहोत रूमवरती. तिथून आम्ही मॅक्सिमम निघालो तर डायरेक्ट केली ट्रेन करून मग आता डायरेक्ट जस्ट आत्ता पोचलो आम्ही रूमवरती. लवकरात लवकर मी चेंज वगैरे केलेले आहेत आणि मोबाईलमध्ये 0% चार्जिंग होते, तर लगेच आल्यावरती मी क्लिप नाही घेतली, तर काही पर्सेंट मी चार्जिंग होऊ दिली मोबाईलमध्ये. चला म्हटलं आता पण मोबाईलमध्ये चार्जिंग लागूनच आहे बाहेर, तर चार्जिंग असं लावून मी ब्लॉग कंटिन्यू केला आहे. तर आम्ही ज्याच्या वेळेस रिक्स घेतलं होतं की विदाऊट तिकीट काढून आम्ही रिझर्वेशन ट्रेनमध्ये बसलो होतो, कारण की नेक्स्ट स्टेशन आग्राचा होता, त्यामुळे मथुऱ्यावरून. तर म्हटलं आता ज्याच्या वेळेस रिक्स घेतली पण याच्या वेळेस रिक्स नको घ्याऊ बा. तर अर्जंटमध्ये मी तिकीट काढली आहे, फक्त ते पण एका जणाची ना माझीवाली, यांना नव्हती काढायची तिकीट. तर मी तिकीट काढली आहे, पण TC वगैरे कोणी आला नाही चेक करायला आणि तिकीट चेक झाली नाही. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत, कारण की 6 वाजता ट्रेनमध्ये बसलो होतो. 8:30 पावणे 9 वाजता आम्ही घरी रूमवरती आलो आहोत, कारण की ट्रेन भरपूर लेट होती त्यामुळे. आणि आम्ही काय घेऊन आलेलो आहोत आग्रावरून, थांबा तुम्हाला पण दाखवतो. बघा कशी पडली आहेत, आवरायचं आहे, कारण की उद्याचे आमचे रिटर्नचे आहेत, त्यामुळे पटपट लवकर पॅकिंग करायचे आहे, कारण की मॉर्निंगला रिटर्नला निघायचं असल्यामुळे तुरंत होणार नाही. तर आज सर्व काही पॅक करून ठेवलं आहे, चेंज वगैरे झाले सर्व. तर आणि मी आणलेलं आहे आग्र्याचं पेठा. आग्रा ताजमहलची निशाणी 1. तर कधी पण आम्ही याला बघून तर एक आठवण म्हणून राहणार की आम्ही ताजमहलला गेलो होतो आणि स्वप्नामध्ये बघितलेला आग्राचा ताजमहल हा रिअलमध्ये बघितलेला आहे. खूप छान वाटलं आहे. आता निघालेलो आहोत, चेंज वगैरे करून पूर्ण सेट करून सामान पॅकिंग करून. थंडी जास्त असल्यामुळे पूर्ण पॅक केलेलं आहे. तर आता जेवण करायला, तर आता आम्ही आलेलो आहोत जेवण वगैरे करायला. आमच्या रूमच्या मागेच रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट हॉटेल दोन्ही आहेत. चला रेस्टॉरंट. एक स्पेशल थाली. तर आमचं फायनली घेऊन जे आहे देवदर्शन वगैरे, देवदर्शनचे ब्लॉग आलेले आहेत पूर्णपणे. आणि आजचा जो आहे आग्रा ब्लॉग तो पण आलेला आहे. तर तुम्हाला हे सर्व ब्लॉग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप छान वाटलं आजच्या आग्राचं ताजमहल बघून. जे माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती ते आज झालेली आहेत. वृंदावनला पण याची इच्छा जी होती, ॲक्च्युली सर्वांची राहते इच्छा, पण इच्छा झाली पूर्ण, त्यांना खूप छान वाटते बरोबर. तर माझी जी इच्छा होती ते आज झालेली आहेत. पूर्ण देवदर्शन पण करून झालेलं आहे आणि जे फिरायची प्लेस होती आग्राची ते पण झालेले आहेत. तर आज खूप एन्जॉय केलेला आहे. आणि खूप मला लाल किल्ला आणि सिकंदराबाद फोर्ट हे 2 प्लेस पण करायचे होते दिल्लीच्या आग्राच्या ताजमहलसोबत, बट ते काही पॉसिबल झालं नाही. आणि आमच्याकडे फक्त आजचा एकच दिवस होता की जे काही अदर प्लेस होते विजिट करायचे ते आम्ही आज करू शकत होतो, पण आम्हाला आग्रामध्येच लेट झाला. त्याचं वाटतं की बाहेर निघावंच नाही, तर म्हणून तिथे टाईम लागला आम्हाला. 9-3:30च्या जवळपास तिथेच वाजले. मग जेवण वगैरे करतपर्यंत, तिथून बाहेर निघतपर्यंत आम्हाला 3:30-4 झाले होते. 4:30-4 नाही, ॲक्च्युली 4:30 पावणे 5 मिनिट होते. तर आणि जे बाकी फॉर्ट जे होते ते 5 वाजतापर्यंतच राहते, म्हणजे बाकीचे 5 वाजतानंतर सगळे बंद होऊन जातात, लाल किल्ले आणि सिकंदराबाद जे काही आहे. तर त्यामुळे आमचं काही शक्य झालेलं नाही. ॲक्च्युली आम्ही लाल किल्ला याच्या अगोदर पण बघितला आहे, जेव्हा मनालीला गेलो तेव्हा. जाताना दिल्लीवरच आम्ही अगोदर विजिट केलं होतं, मग नंतर दिल्लीवरूनच लाल किल्ल्यावर आम्ही मनालीसाठी निघालो होतो. तर काही इतकं नाही, पण छान बघून आग्राचा ताजमहल बघून खूप छान वाटलं आहे. आमची थाली येणाऱ्या लवकरात, कारण की आम्हाला भूक लागली खूप वेळची. तर फायनली आलेलं आहे स्पेशल थाली. आज काही थोडंसं वेगळं न्यू आहे टेस्ट करायला मथुरामध्ये. सॉरी, रायता. हो, जेवण या तुम्ही पण जेवण करायला. तर आता आमचं झालेलं आहे जेवण. आता आम्ही निघालो रूमकडे. यांच्याकडे पूर्ण क्लोजिंगचा टाईम झालेला आहे. ॲक्च्युली सर्व लेट आलेलं आहे. आम्ही पण आणि बाकी सर्व लेट. तर क्लोजिंग टाईम असल्यामुळे सर्व निघून राहिले. असं आहे, थंडी भरपूर वाढली आहे, खूप आहे.
तर आता म्हटलं चला पटपट जाऊया रूमवरती आराम करू. तर चला आता रूमवर जाऊया, कारण की थंडी भरपूर वाढलेली आहे आणि जेवण केल्यावर तर डबल थंडी लागते. तर तुम्हाला आजच्या आग्र्याचा ताजमहलचा ब्लॉग कसा वाटला लाईक करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी नाही केलं असेल पटकन करून द्या. एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. समोरची व्हिडिओ नक्की बघा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, गुड नाईट.